नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथं एक बीट घेतलेला आहे. या बीटापासून आपण छान अशी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एक बीट घेतलेला आहे. त्याची साल काढून स्वच्छ धुवून आपण हे बीट कट करून घेऊया. कट केलेले बीटाचे आपण बारीक असे तुकडे करून घेणार आहोत. आता हे केलेले तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. सुरुवातीला आपण असंच मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि त्यानंतर पाववाटी पाणी टाकून आपण हे मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया. आपले बीट एकदम बारीक झालेलं आहे. आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि हे सर्व मिक्स करून आपण एका बाउलवर चाळण ठेवूया आणि हे चाळणीने आपण सर्व बीटाचा हा ज्यूस गाळून घेणार आहोत. आपल्याला बिटाचं पाणी मिळालेलं आहे. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवूया. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा जिरे टाकून आपले जिरे छान फुलले गेले पाहिजेत. आता यामध्ये आपण जे बिटाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. आपण एकदा हे बिटाच्या पाण्याला हलवून घेऊया म्हणजे तळाला लागणार नाही. आता बिटाच्या पाण्याला उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर एकदम दणकून अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून आपण हे मिक्स करून घेऊया. आता मी इथं 1 वाटी रवा घेतलेला आहे. हा रवा आपण थोडा थोडा टाकून बिटाच्या पाण्यात मिक्स करून घेणार आहोत. बिलकुल गुठळी होता कामा नये. थोडा थोडा रवा टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम हाय करून मी हे परतून घेतलेलं आहे. बिटाचं संपूर्ण पाणी रव्यामध्ये आटलं गेलेलं आहे. आता छान असा याचा गोळा तयार होत आहे. एक 5 मिनिटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊया. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रवा छान आपला शिजला गेलेला आहे. पॅन सोडायला सुरुवात झालेली आहे. आता आपण ही गॅसची फ्लेम बंद करून ह्याच्यापेक्षा जास्त शिजवू नका. छान असा पॅन सोडायला लागला की आपण हे काढून घेणार आहोत. आता हा तयार झालेला रव्याचा गोळा किंवा मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि एक 10 ते 15 मिनटं हे थंड करायला ठेवणार आहोत. मिश्रणातली वाफ जावी त्यासाठी मी हे पसरवून ठेवत आहे. आपलं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत मी इथे एक चाळण घेतलेली आहे. चाळणीला आपण तेल लावून घेणार आहोत.
आणि छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. आपण इथे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊ शकतो. किंवा छोटे छोटे असे मिनी वडे किंवा मेंदू वडे असे तयार करून घेऊ शकतो. थोडेसे मी चपटे करून घेतलेला आहे आणि इथे मी पेन्सिल घेतलेली आहे स्वच्छ करून आणि ते पेन्सिलीने ह्याला होल केलेला आहे. तुम्ही बघू शकता छोटे असे मिनी वडे तयार करून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व अर्धे मिनी वडे तयार केलेले आहेत आणि अर्धे बॉल्स तयार केलेले आहेत. आता हे चाळणी ठेवलेले आहेत. आपण एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यावर आपण ही चाळण मांडून एक 10 ते 15 मिनटं आपण स्टीम देऊन घेणार आहोत. पंधरा मिनटानंतर मस्त असे आपले हे बॉल्स वाफरले आहेत. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि ही चाळण आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे. इथे खूप कमी तेलाचा वापर करत आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, जिरे मोहरी फुलली यामध्ये आपण 1 चमचा पांढरे तीळ टाकून घेणार आहोत आणि एखाद मिनिट आपण हे मिक्स करून घेऊया. आणि लगेच तीळ आपले उडायला सुरुवात झाली आहे तर आपण लगेचच हे वाफेवर शिजवून घेतलेले मिनी वडे टाकून घेणार आहोत आणि हे एक 5 मिनटं आपण हे मिक्स करून घेऊया. अगदी हेल्दी रेसिपी आहे. एक 5 मिनटं आपण हे परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत. कोथिंबीर आपण या वड्यांमध्ये मिक्स करून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम बंद करून आपण ही असेही खाऊ शकतो किंवा आपण सॉसेस चटणीबरोबर हे सर्व करू शकतो. मस्त असे आपले बिटाचे पौष्टिक हेल्दी असे मिनी वडे किंवा बॉल्स तयार झाले आहेत.